नमस्कार सर्वांना, ट्रॅव्हलर बॉय अक्षय या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मी पहिल्या दिवशी जसं तुम्हाला म्हणालो की रोज नवीन काय ना काहीतरी शिकायला भेटणार आहे, तसंच आजचा दिवस आहे। आज आमच्याकडे चाललं आहे आखणीचं काम, गणपतीचे डोळे बनवायचं काम, जे बारीकीचं काम आहे ते चालू आहे। तर ते मी तुम्हाला दाखवतो की कसं चाललं आहे। आज तुम्हाला ते शिकायला भेटणार आहे की गणपतीचे डोळे कसे बनवतात, गणपतीची आखणी कशी होते। तर दशरथ काका आलेले आहेत आपल्याकडे। दशरथ काका विरारला राहतात ना, विरारला राहतात आणि आपल्याकडे 2-3 वर्ष दशरथ काका काम करत आहेत। पहिला गणपती लावलेला आहे। लाईट आपल्याकडे मंडपात लाईट बऱ्यापैकी आहे, बट आखणी करायला इनफ लाईट हवी असते, म्हणून आपण रिंग लाईटची सोय केलेली आहे। आणि आता तर काका पहिल्या गणपतीचं आखणी करताना काम चालू केलं, पण आता पुढे जसं काम चालू करतील एक कुठला तरी गणपतीचा मी पूर्ण आखणी दाखवीन। मे बी या गणपतीची दाखवीन तुम्हाला मी ह्याला, कारण की ह्याला मळवट भरायचं आहे आपल्याला खंडोबाच्या रूपात, तर ती दाखवीन मी तुम्हाला। आणि प्रत्येक बारकाई काकांकडून विचारून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। म्हणजे आता हे सगळे गणपती आहेत ना, आता मी हे शेडिंगला घेतोय, हा पण एक शेडिंगचा बाकी आहे। जे रेडी झाले आहेत ते त्यांची आखणी होणार आहे। तर आखणी सुरू झाली आहे। तर चला बघूया काकांकडून एक बसलेले। आणि मी आता इकडे शेडिंगला बसलोय, पण मी तुम्हाला शेडिंग ही आता वरच्यावर दाखवतो, कारण ह्याचा एक डिटेल व्हिडिओ, एक आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ शूट करूया की गणपतीचे बॉडी कलर नंतर शेडिंग कशी करतात, त्याचे टिप्स काय म्हणजे आहेत, किंवा पहिला कलर कुठला मारायचा असतो, सेकंड कलर कुठला मारायचा, कुठे हायलाईट करायचा गणपती, तर ते सगळं दाखवतो। पण आता एक बेसिक आहे की हा बॉडी कलर होऊन आलेला आहे, हा आपला POPचा गणपती आहे। तर आणि आता याची शेडिंग कुठे कुठे करायची, तर कुठे पिंक मारायचा, काय करायचं ते मी तुम्हाला दाखवतो। बाकी पण हा स्पेसिफिकली व्हिडिओ फक्त आखणीचा असणार आहे, तर त्याच्या शेडिंगचं काही मी तेवढंसं दाखवणार नाही। बट आखणीचा आता एक गणपती चालू आहे, सो त्याच्यामध्ये मध्येच जाऊन गणपतीची अर्धी आखणी दाखवण्यापेक्षा मी पूर्ण आखणी दाखवीन हा गणपती झाल्यानंतर। आता तोपर्यंत शेडिंग करून घेतो। आयुष गन रेडी करतोय, शेडिंगचे कलर्सचा सेट आपण ठेवलेला इकडे। आपला पण गणपती ऑलमोस्ट शेडिंग करून झालेला आहे, थोडासा बाकी आहे काम, पण तोपर्यंत इकडे काकांचा हा वाला गणपती जो आहे हा वाला पण होत आलाय। तर आता हा सेकंड गणपती चाललाय, फर्स्ट गणपती मी तुम्हाला दाखवतो।
आपला फर्स्ट गणपती झाला. आता सेकंड गणपती चाललाय. तसाच माझा पण शेडिंगचा सेकंड गणपती चाललाय. हा एक फर्स्ट झाला. ह्याच्यानंतर अजून हा वाला लावू. हा गणपती घेतलेला करायला शेडिंगला. आणि मग इकडे काकांना हे 2 गणपती लावून दिलेले. तर हे 2 गणपती पण होत आलेत आता. आता बाकी आहेत अजून बाकीचे गणपती, ते करायला घेतील आता ते. Gracias.
हा एक गणपती आपण कृष्णाची जी पेंटिंग केलेली ना तो वाला गणपती आणि त्याची आखणी बघा किती सुंदर झाली. आता याला जर गोल्ड आणि सगळं आलं ना तर तुम्ही विचार करा की हा किती सुंदर दिसेल. ह्याच्यासाठी कुठले आपण ब्रशेस वापरतो, कुठले कुठले ब्रशेस वापरतो? 0 नंबरचे आणि लॉंग वाले ब्रश यूज करू शकतो आपण. आणि हे जे हेअर काय म्हणतात त्याला, हा कुठल्या क्वालिटीचा ब्रश आहे? काय सेबल. हां सेबल सेबल ब्रश. सेबल ब्रशनेच होऊ शकतं ते. कारण त्याला हा 0 नंबरचा ब्रश आपण कुठे वापरतोय? डोळ्याला खाली आतमध्ये बारीक काम करण्यासाठी वापरतो त्याला. कारण जो छोटे गणपती आहेत त्यांना आपण छोटेच ब्रश यूज करू शकतो.
गणपती नंतर आहे ना हा वाला गणपती केला काकांनी. सिद्धेश ह्याची लाईट लाव ना भावा इकडची. आता तुम्ही लाईट मध्ये बघू शकता एवढी उठून दिसते ना. आता आपण शेडिंग पण केली. आता फक्त या मूर्तीचं गोल्डचं काम बाकी आहे. कृष्णाला पण आपण कलर भरले आहेत, शेडिंग बाकी आहे त्याचं. आणि इकडे जो मटकेवाला कृष्ण होता ना हा बघा, आता त्याची आखणी चालू आहे. मोठा करा. मग त्याला जसं ठसठशीत दिसतोय ना तसा असतो. तर दशरथ काका मला सांगा ना, आता आखणी जर कोणाला शिकायची आहे तर काय काय पहिले बेसिक पॉइंट्स काय आहेत? बेसिक पॉइंट महत्वाचं म्हणजे त्यामध्ये जे भुवया काढतो ना त्याची खूप प्रॅक्टिस करायला लागणार. आपल्याला शिकायचं असेल तर पहिला कागदावरती त्याची प्रॅक्टिस, डायरेक्ट मूर्तीवरती होणार नाही. आणि त्याच्यासाठी कुठला ब्रश वापरला जातो? जे आपलं एक मिनिट लॉंग हेअरचा ब्रश असतो ना, असा चपटा ब्रश वापरावा लागतो त्याला. ओके ठीक आहे. आता तर तुम्ही मला फक्त सांगा, नेक्स्ट मूर्ती घेऊ त्याच्यावर तुम्ही मला एक एक करून दाखवा. आणि मग ह्याच्यानंतर हायलाइट पॉइंट्स काय असतात मूर्तीचे, म्हणजे मूर्ती कशामुळे जास्त उठवता येते असं काही आहे का? डोळ्यांच्या मार्फत विचार, म्हणजे डोळ्यांच्या बाबतीत विचारता की ऑल ओव्हर? नाही, डोळ्यांच्या बाबतीत किंवा नाम, म्हणजे नाम कसा डिसाईड केला जातो? नाम हे मूर्तीचं कुठचा त्याचा अवतार आहे, म्हणजे कोणता अवतार घेतलेला आपण, कृष्ण अवतार आहे, विठ्ठल अवतार आहे, शंकर आहे किंवा काय, त्याप्रमाणे त्यांचं नामचं हे होतं. अच्छा, तर आता आपण जो ह्याला केलाय तर डोळ्यांचा कलर कसा डिसाईड केला जातो? कारण की आपल्याकडे एक कुठली तरी मूर्ती आहे, ही वाली मूर्ती, हिचा आपण ब्ल्यू केलाय, तर मग असं काय वेगळं का? म्हणजे ते आपल्यावर आहे, ज्याला जे आवडतील ते डोळे.